नमस्कार मित्रांनो, आपण बघणार आहोत बँक निफ्टी. बँक निफ्टी साधारण आज फ्लॅट ओपन झाली. त्यानंतर एक ग्रीन कॅन्डल दिली आणि सडनली एक रेड बनवली आणि त्यानंतर दिवसभर बँक निफ्टी आज साईडवेज टू व्होलाटाईल होता. 1-1:30 वाजेच्या आसपास इथे बाईंग दाखवली आणि त्यानंतर सडनली शार्प फॉल आला आणि पुढे साईडवेज होऊनच क्लोज झाला. साधारण ओपनिंगपासून -75 पॉईंटच्या आसपास कुठे बँक निफ्टी क्लोज झाली. सो आज बँक निफ्टीमध्ये पाहिजे तसे ट्रेड मिळाले नाही आणि जे काही व्होलाटिलिटी होती त्यामध्ये आज प्रीमियममध्ये ऑप्शन प्रीमियममध्ये डिके मिळत होता. सो आज आपण ट्रेड घेतला नाही कारण आपल्याला पाहिजे तशी मुवमेंट नव्हती बँक निफ्टीमध्ये आज. सो उद्या एक्सपायरी असल्यामुळे एक मूव मिळू शकतो. गेले 2 दिवसापासून आपण इथे बघतोय की आपल्याला कुठल्याही प्रकारचं एक ट्रेड मिळत नाही. सो आता आपल्याला एक लेवल्स मिळाले आहे. उद्या जर बँक निफ्टी इथे कुठे उद्या जर बँक निफ्टी गॅप अप ओपन झाली इथे कुठे आणि ही जर लेवल ब्रेक केली 50,000ची, त्यानंतर आपल्याला एक प्राईज ॲक्शन बनवून लेवल ब्रेक केल्यानंतर 50,200 हे पहिलं टार्गेट मिळेल. आणि जर बँक निफ्टी फ्लॅट ओपन झाली किंवा गॅप डाऊन ओपन झाली इथे कुठे, तर आजचा जो लो आहे हा तो ब्रेक केल्यानंतर जर एक प्राईज ॲक्शन बनवून लो केला बँक निफ्टीने, तर आपल्याला पहिलं टार्गेट इथे मिळतं 49,000चं. हे 49,000चं आपलं पहिलं टार्गेट असेल आणि इथून पुन्हा सपोर्ट घेऊन बँक निफ्टी वरच्या साईडला येण्याची शक्यता आहे. सो उद्या बँक निफ्टी जर गॅप अप ओपन झाली तर आपलं पहिलं टार्गेट असेल प्राईज ॲक्शन झाल्यानंतर 50,000 लेवल ब्रेक केली तर 50,200 पहिलं टार्गेट असेल. आणि जर फ्लॅट किंवा गॅप डाऊन ओपन झाली तर आपल्याला एक 49,000ची लेवलपर्यंत आपल्याला एक ट्रेड मिळू शकतो. सो उद्या बघू बँक निफ्टी कशी ओपन होते, काही प्राईज ॲक्शन बनवते त्यानुसार आपण ठरवू. तर बघू आपण एक 1 डे टाईम फ्रेमवर. तर आपल्याला उद्या एक इथे मोठे मोठे वीक सोडले 2 दिवसाचे. सो आपल्याला एक शक्यता तर दाट दिसते 1 डे टाईम फ्रेमनुसार की फ्लॅट किंवा गॅप डाऊन ओपन होईल आणि एक 49,000चं टार्गेट मिळू शकते. सो उद्या दाट शक्यता इथे दिसते 1 डे टाईम फ्रेमनुसार. पण बघू उद्या नेमकं बँक निफ्टी कुठे ओपन होते आणि काय प्राईज ॲक्शन बनवते त्यानुसार आपण ट्रेड घेणार आहोत. थँक्यू.